नाही इतकं मोठं समर्पण त्यांचं आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीत आपण जर या ठिकाणी हा विचार आपण रमाईची जयंती का साजरी करतो, तर हा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा. इथं माझ्या सगळ्या रमाई बसलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा कुठलाही नकारार्थ भूमिका न घेता शिक्षणाचं महत्व जपायचं, त्यासाठी आपल्या मुलाबाळांना पुढे करायचं. पोटाला चिमटा घेऊन ज्या पद्धतीने रमाईनी बाबासाहेबांना घडवण्याचं काम केलं किंवा त्यांना खंबीर साथ देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या लेकरांना असो, आपल्या घर संसाराला असो, आपण शिक्षणात पुढे घेऊन जायचंय. हाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, हाच शाहू महाराजांचा विचार आहे, हाच महात्मा फुलेंचा विचार आहे. आणि त्यामुळे शिक्षणात आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आपल्याला संघर्ष करायचा, आपल्याला खचून जायचं नाहीये. आणि समाजातली जी जाती आणि धर्माची जी दरी आहे ती मिटून टाकण्याचं काम करायचं. हा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम तुम्हाला करायचं. ती खरी श्रद्धांजली, आदरांजली माता रमाईला असणार. आणि म्हणून ती आदरांजली जर कृतीतून व्यक्त करायची असेल तर हा विचार आपल्याला आपल्या जीवनात अंगीकृत केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. आणि तीच खरी आजच्या कार्यक्रमातून बोध घेऊन जाण्याची गोष्ट आहे. आज हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे तिथून आले, आळंदीवरून. आध्यात्मिक क्षेत्रात मागच्या 36 वर्षापासून काम करतात, 45 वर्ष, आता 68 वर्षाचं वय असेल. परंतु त्यांचा उत्साह मी आल्या आल्या बघितला की स्टेजवर आल्यावर कशा पद्धतीने उत्साह होता, गाणं कसं चाललेलं होतं, आवाज किती जोरात आहे. आणि त्यामुळं खर तर माता रमाईची जयंती एका आध्यात्मिक क्षेत्रातल्या विद्वान आणि ख्यातनाम कीर्तनकाराला बोलून जे बीएमसी ग्रुपनी या ठिकाणी ठेवलेली आहे, त्याचं एकमेव कारण काय असं तर इथं शाहू महाराज, शाहू फुले आंबेडकर बसलेले आहेत, या विचारधारेचे पाईक बसलेले आहेत. म्हणून जाणीवपूर्वक बीएमसी ग्रुपनी या ठिकाणी गोष्ट केली. आणि म्हणून आध्यात्मिक सगळ्याच साधू संतांनी, सगळ्याच महापुरुषांनी समतेचा विचार दिलेला आहे. तोच विचार आज बाबळे महाराज सुद्धा सांगतात, तोच विचार आज आमच्या प्रियंका उबाळे सुद्धा सांगताय. त्यांनी सुद्धा मला खूप आनंद वाटला की त्यांनी माता रमाईवर खूप मोठं संशोधन केलेलं आहे. माता रमाई ज्या तुम्हाला आम्हाला माहिती आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रियंकाला उबाळेंना माहिती आहे. आणि त्याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटावा असं सुद्धा मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यामुळं त्यांना एक पात्री नाटक करत असताना त्यांना पाहण्याचं सुद्धा खूप मोठ्या संख्येने लोक येत असतात. त्यामुळं आम्ही सुद्धा कधीतरी तुमच्या एकपात्री नाटकाला येणारच, हा शब्द मी तुम्हाला आजच या ठिकाणी देतो. आणि 100% आम्ही येणार. त्यामुळे आज हे दोन्ही गेस्ट आहेत, दोन्ही महत्वाचे. आज त्यांचं आपल्याला कीर्तन ऐकायचंय, प्रवचन ऐकायचंय. त्यामुळे मी त्याच्यामध्ये अधिक जास्त वेळ घेत नाही. मी आपल्या सर्वांचं स्वागत, बीएमसी ग्रुपचं पुन्हा एकदा आभार, वाबळे महाराजांचं मनापासून स्वागत, त्याचबरोबर प्रियंका उबाळेंचं मनापासून स्वागत आणि आल्याबद्दल आभार. आणि ह्या तहसीलदार साहेब आहेत, बीडीओ साहेब आहेत, आपले सगळे राष्ट्रवादीचे आणि अनेक वेगवेगळे मान्यवर सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपल्याला एवढं अनमोल असं प्रवचन ऐकायचं असल्यामुळे मी इथंच थांबतो. आपल्याला आपलं प्रेम, आपलं विश्वास असाच एकमेकांच्या प्रती वृद्धिंगत होत राहावं, एवढीच आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद भाई साहेब. महाराजांना विनंती, आपण कीर्तनाला सुरुवात करा.